संततधार पावसामुळे अमरावती जिल्ह्यामध्ये मागील 48 तासांमध्ये 4 मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली आहे। पावसामुळे कापूस आणि सोयाबीन पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान। गोकुळाष्टमी निमित्त मुंबई पोलिसांकडून निर्देश जारी। पादचाऱ्यांवर पाणी ओतणं, पाण्याचे फुगे मारणं, गुलाल उधळण्यावर निर्बंध। 26 ऑगस्टपासून आणि 27 ऑगस्टच्या मध्यरात्रीपर्यंत आदेश लागू। पुणे पालिकेची परवानगी न घेता उभारण्यात आलेल्या गणेश मूर्ती आणि साहित्यांच्या स्टॉलवर कारवाई होणार। पालिकेने कोणत्याही भागामध्ये असे स्टॉल उभारण्याला परवानगी दिलेली नाही। लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवसच शिल्लक। सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी तयारी सुरू केली। पुण्यामधल्या परशुराम ढोलताशा पथकाकडून वादन सरावाला जोरदार सुरुवात। मुंबईमध्ये 30 ऑगस्ट रोजी दुसऱ्या जागतिक हळद परिषदेचं आयोजन। परिषदेमध्ये हळद उत्पादक देशांतर्गत आणि निर्यात व्यापारामधील तज्ञ व्यक्तींचा सहभाग असणार। हळद बाजाराच्या भविष्यामधील वाटचालीचा मागोवा घेतला जाणार। उत्तर भागामधल्या झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान। परिणामी भाज्यांची आवक घटली आणि दर गगनाला भिडले। घाऊक बाजारामध्ये भेंडी, भोपळे, वांगी, कोबी आणि शिमला मिरचीची आवक मंदावली। स्वातंत्र्यदिनी तहसील पोलीस ठाण्याच्या आवारामध्ये पोलिसांचा डान्स। व्हिडिओ व्हायरल होताच चौघांवर निलंबनाची कारवाई। 2 पोलीस कर्मचारी आणि 2 महिला अंमलदार यांचं निलंबन। पुण्यामधल्या भोर तालुक्यामधल्या रांजे गावातील तलाठी एसीबीच्या जाळ्यात। तलाठ्याला लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडलं। धुळ्याच्या शिंदखेड तालुक्यामध्ये दूषित पाणी पिल्यानं 29 आदिवासी मजुरांना विषबाधा। सर्व मजुरांवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू।